नमस्कार. आज आपण मटणाची रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे. सर्वप्रथम कुकरमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये कांदा परतला. कांदा थोडा लालसर झाला ना, मग त्यामध्ये आपण कांदा थोडा लाल होण्याची वाट बघते. थोडासा कलर चेंज झाला की त्यामध्ये आपण छान असं मटण टाकणार आहे. मटण टाकलं मी आता. कांद्यामध्ये थोडीशी हळद, मीठ टाकून घेतलेलं आहे आणि थोडासा गरम मसाला, मटण मसाला टाकलेला आहे आणि ते चांगलं परतून घेते. थोडासा कांद्याचा कलर पण चेंज झाला. परतल्यानंतर त्यामध्ये मटण टाकते आणि मटण वाफेवरतीच शिजवून घेणार आहे. थोडा वेळ मटण टाकते. छान मटणाचे असे मोठे मोठे पीस आहेत चापाचे आणि त्यावरती परतून झालं ना की पाणी ठेवून वाफ काढून घेणार आहे. गरम पाणी झालं ना, तेच गरम पाणी त्यामध्ये ओतायचं. छान असं परतते थोडंसं मटण. त्या तेलामध्ये पाणी सुटतं. तसंच मटणाला आपण मीठ टाकलेलं असतं ना जास्त, म्हणजे थोडंसं जेवढं पाहिजे तेवढं. त्यामुळे छान असं पाणी सुटतं त्याला. आपलं आमचं पाणी सुटलं ना, ते मग वाफेवरती शिजतं ते थोडा वेळ. हे गरम पाणी झालं तर त्यामध्ये आता हे ॲड करते गरम पाणी. आणि गरम पाणी ॲड केलं की कुकरची शिट्टी काढून घेते मी. आता मसाल्याची तयारी दाखवते तुम्हाला. वाटण काय काय आहे त्यामुळे खडे मसाले आहे, अद्रक लसूण पेस्ट आहे आणि कांदा, सुकं खोबरं, टमाटर हे चांगलं मी भाजून घेते आता तव्यामध्ये. चांगलं भाजून झालं की ते मी साईडला ठेवलं. थंड झालं की वाटण करून घेतलं. आता फोडणीसाठी तेल टाकलं, त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकली. कलर चेंज झाला, आलं लसणाचा थोडासा सुगंध आला की त्यामध्ये आपण दुसरं वाटण जे रेडी केलं आपण, कांदा खोबऱ्याचं वाटण ते टाकणार आहे. आलं लसूण चांगलं तेलामध्ये परतलं ना, त्याचा सुगंध छान येतो, छान टेस्ट पण चांगली येते. आणि कांदा खोबरं टमाटरचं वाटण विथ खडा मसाला मी आता ॲड केलेला आहे. तेल सुटेपर्यंत चांगलं त्याला परतून घेते. आता इथे तेल सुटतंय हळूहळू. चांगलं मसाला चांगला भाजू द्यायचा, मग मटणाला चांगली टेस्ट येते. इथे मी थोडंसं आता वाट बघते की चांगलं तेल सुटू दे ह्याला. असं तेल सुटलं की आता ह्याच्यामध्ये आपण गरम मसाले, म्हणजे आपला लाल तिखट, आपलं कोल्हापुरी चटणी जी असते मसाला, तो आता याच्यामध्ये मी ॲड केला आणि चांगला आता नंतर परतून घेते. त्यामुळे काय छान कलर पण येतो असा मटणाला आणि टेस्ट पण येते, कारण कोल्हापुरी मसाला छानच असतो आमच्या चवीला, त्यामुळे टेस्ट चांगलीच येते मटणाला. तर थोडंसं परतला ना, मग त्याच्यामध्ये आपण शिजलेलं मटण ॲड करणार आहोत. चांगला परतू दे, थोडंसं तेल सुटू दे त्या वाटणाला जे आपण करून घेतलं. तर त्याच्यामध्ये मी शिजलेलं मटण टाकलं आणि थोडंसं हलवून घेते आता. आणि जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे, जेवढा आपल्याला रस्सा किंवा भाजी करायची आहे ना, तेवढंच पाणी त्यामध्ये ॲड करायचं. ते पण गरम पाणी टाकायचं आहे, थंड पाणी नाही टाकायचं. मटणामध्ये किंवा चिकनमध्ये नेहमी कधी पण गरम पाणीच टाकावं, त्यामुळे टेस्ट इन्हान्स होते. छानपैकी मग गरम पाणी टाकून घेते जेवढं मला हवं आहे तेवढं आणि एक वाफ काढून घेते. चांगली खळखळती उकळी येऊ द्यायची, मग त्यामुळे तरी पण चांगली येते आणि छान होते करी. जे का आपण करणाऱ्या मटणाचा रस्सा तो छान होतो. आता यामध्ये छान अशी उकळी येण्याची मी वाट बघते. छान उकळी आली की मग आपण सर्व करूया. आणि मस्त टम्म फुगलेल्या भाकरीबरोबर आपण मटणाचा रस्सा टेस्ट करूया. नंतर लास्टला मीठ वगैरे टेस्ट करून बघायचं की मीठ बरोबर आहे का, तिखट बरोबर आहे का. आता उकळी येऊ दे, स्लोली उकळी येते त्याला. उकळी येण्याची वाट बघते मी.
कलर बघा किती छान आलेला आहे. एकदम तर्रीदार असं मटण ते बनलेलं आहे. उकळी आलेली आहे बघा. वरून मी कोथिंबीर टाकलेली आहे, थोडीशी हिरवीगार कोथिंबीर. आणि आता मी इकडे सर्व करते. मस्त असे चाप छान असे शिजलेले होते, छान रस्सा झाला होता. सगळ्यांनी एन्जॉय केला मस्त चुरून भाकरीसोबत. तुम्ही पण या सर्वांनी आमच्याबरोबर संडे स्पेशल मटण खायला. रेसिपी आवडली असल्यावर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.